महानगरपालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या मोरबे धरणाच्या पातळीमध्ये ऑगस्ट महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणी साठा आहे। यावर्षी धरण फक्त 81% भरलं, त्याच्यामुळे आतापासूनच नवी मुंबईकरांनी पाणी जपून वापरायचं आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीनं केलेलं आहे। खडकवासला धरण साखळीत पावसाचा जोर कमी झाला, त्याच्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात किरकोळ वाढ झाली आहे। सध्या धरणांमध्ये 88.47% पाणीसाठा शिल्लक आहे। सोलापुरातलं उजनी धरण 100% भरलं, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा दिलासा मिळालाय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या सलग पावसामुळे पाणी पातळी वाढली। बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यामध्ये मागचे 4 दिवस मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे शेताला तलावाचं स्वरूप आलंय। शेतातली पिकं ही पाण्याखाली गेली आहेत। प्रशासनानं या नुकसानाचे पंचनामे, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आणि पाऊस, शेतकऱ्याला पावसाची गरज आहे, पण इतकी गरज नाही। यवतमाळमध्ये 8 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे 1000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। दरवाड, डिग्रस येथे घरांची पडझड झाली आहे। 7 घरात पुराचं पाणी शिरल्यानं घरांचं मोठं नुकसानही झालंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।